वाशिम जिल्ह्याच्या तापमानामध्ये मागच्या आठवड्याभरापासून मोठी वाढ झालेली आहे, त्यामुळे मिरची पिकावर याचा विपरीत परिणाम होत आहे। मिरचीवर कोकडा रोगाचा प्रादुर्भाव वाढलेला आहे आणि पानं जमा होऊन मिरचीची झाडं वाळत आहेत। तर तोडणीस आलेल्या मिरचीचं नुकसान होत असल्यामुळे शेतकरी संकटात सापडलाय। सध्या रमजान महिन्यामुळे सर्वच फळांना चांगला भाव मिळतोय, त्यामुळे नांदेडमधील शेतकरी गाजराची काढणी सुरू करताना पाहायला मिळतात। गाजराला 15,000 रुपये क्विंटलचा भाव मिळतोय, त्यामुळे शेतकऱ्यांमध्ये आनंदाचं वातावरण पाहायला मिळतंय। हिंगोली जिल्ह्यातील भांडेगाव परिसरामध्ये शेतकऱ्यांना एकरभरात दोडका पिकाची लागवड केली आहे। सध्या दोडक्याच्या वेलीला फुलधारणा झाली आहे। दोडक्याला बाजारात जास्त मागणी असते, त्यामुळे शेतकऱ्याला लाखोंचं उत्पन्न मिळण्याची अपेक्षा आहे। जालना बाजारामध्ये टोमॅटोची आवक वाढल्यामुळे भावात घसरण झाल्याचं चित्र पाहायला मिळतंय। टोमॅटोचे भाव घसरल्यामुळे टोमॅटो उत्पादक शेतकरी चिंतेत आहेत। आवक वाढल्यामुळे शेतकऱ्यांना 18 ते 20 रुपये प्रति किलोने टोमॅटोची विक्री करावी लागते। हरभऱ्याला चांगला दर मिळत नसल्यानं शेतकऱ्यांना हमीभावापेक्षा कमी दराने हरभरा विकण्याची वेळ आली आहे। अकोला कृषी उत्पन्न बाजार समितीमध्ये सरासरी प्रति क्विंटल 5,080 रुपये दर मिळालाय, त्यामुळे खर्च सुद्धा निघत नाही आणि शेतकरी हैराण आहेत। अनेक दिवस बाजार समित्यांमध्ये लिलाव बंद असल्यामुळे कांद्याची 54,703 क्विंटलची आवक झाली आहे। कांद्याला कमीत कमी 1,150 रुपयांपासून ते 1,900 रुपयांपर्यंत सरासरी दर मिळतोय। याच्यामध्ये सोलापूर बाजारात 17,000 क्विंटलची आवक झाली आहे, सरासरी 1,300 रुपयांचा दर मिळाला आहे। वाशिम कृषी उत्पन्न बाजार समितीमध्ये गव्हाच्या दरामध्ये 200 रुपयांची घसरण झाली आहे। गव्हाचे दर घसरत असल्यानं आवक सुद्धा काहीशी मंदावली आहे। गव्हाला 2,345 ते 2,711 रुपये प्रति क्विंटल इतका दर मिळालाय, तर 1,300 क्विंटल गव्हाची आवक झालेली आहे। खाद्यतेलाचे दर वधारलेले असले तरी सोयाबीनला चांगला भाव मिळत नाही, त्यामुळे सोयाबीन उत्पादक शेतकरी संकटात सापडलाय। हंगाम संपून 6 महिने झाले तरी सुद्धा तेलबियांचा बाजार सुधारत नाहीये, त्यामुळे या सगळ्याचा परिणाम आगामी खरीप हंगामावर होण्याचा धोका आहे। अकोल्यामध्ये शेतकऱ्यांनी कापसाचे दर वाढत नसल्यानं कापूस घरीच ठेवलाय। 2024-25च्या खरीप हंगामात देशात कापसाचं उत्पादन साधारणतः 300 लाख गाठी बांधता येईल असा अंदाज तज्ज्ञांनी व्यक्त केलाय। वाशिम जिल्ह्यामध्ये हळद काढणीला सुरुवात झाली आणि ही नवीन हळद शेतकऱ्यांनी बाजारामध्ये आणताच दरात मोठी घसरण झाली आहे। कृषी उत्पन्न बाजार समितीमध्ये कांडी हळदीला 8,700 ते 10,325 रुपयापर्यंत, तर गट्टू हळदीला अवघा 7,500 ते 9,500 रुपयांपर्यंतचा प्रति क्विंटल दर मिळालेला आहे। शासकीय खरेदी केंद्रावर 6,000 शेतकऱ्यांची तूर विक्रीसाठी नोंदणी केली गेली आहे। 4 महिन्यात तुरीच्या दरात 6,000ची घसरण झाली। सध्या तुरीला 6,000 ते 7,000चा भाव आहे। तुरीला हमीभाव मिळवून द्यावा अशी मागणी शेतकऱ्यांनी केलेली आहे। हिंगोली जिल्ह्यामध्ये शेतकऱ्यांनी मोठ्या प्रमाणात उन्हाळी चवळीची लागवड केली आहे। चांगला नफा मिळत असल्यानं शेतकरी भाजीपाला वर्गीय पिकाकडे वळताना पाहायला मिळतात, त्यामुळे पुढे सुद्धा असाच चवळीच्या उत्पादनामधून चांगला नफा मिळेल अशी अपेक्षा शेतकऱ्यांनी व्यक्त केली आहे।